नमस्कार, जय महाराष्ट्र. कशा आहात सगळे लोक? बरी आहेत ना? मला बघा एका ताईने एक मिरचीची ऑर्डर दिली. ती मला म्हटली की स्मिता मला मसाला बनवून दे तुझ्या गावाकडचा. तर मी म्हटलं ठीक आहे, चालेल, देईन मी एकदम. जर आपल्या ह्या मसाल्यामध्ये परवडत असेल तर आपण नक्कीच हा बिझनेस चालू करूया. ठीक आहे. तर आता मला माहीत नाही एवढं काय लागतं, म्हणजे कसं, म्हणजे किती पैसे लागतात किती नाही मला माहीत नाही. पण मी त्यांना मी बोललं की मी दुकानात जाते, त्या मिरचीचा भाव बघते, काय असेल ते त्याचं सामान सगळं मसाल्याचं ते सगळ्याचा भाव बघते, त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं बिल पाठवते आणि त्याच्यानंतर तुम्ही मला पैसे पाठवा म्हटलं. बरोबर आहे का नाही? आणि काय कुटायचं मन आणि माझं जे मेहनत आहे त्याचं पैसे मी बोलते. ठीक आहे. जर मला परवडत असेल तर हे पण आपण बिझनेस चालू करूया एकदम. ठीक आहे. आणि जमत असेल तर करायला काही हरकत नाही. कोणताही बिझनेस छोटा मोठा होत नाही. जे असतं ते आपल्या पोटासाठी आपण करतो. बरोबर आहे का नाही? जर ह्या बिझनेसमध्ये आपल्याला परवडत असेल चांगलं, आणि मी कुणाचं पण मी काय करेन ना ते चांगलंच करेन, इमानदारीने करेन, असं काहीच नाही. आणि तुम्ही म्हणसान की आम्ही इथं राहतो आम्ही तिथं राहतो, तुम्ही स्वतःहून या माझ्याकडे, मला भेटा जेवा बिवा खावा मस्तपैकी, आणि तुमच्या देखतात ती मसाला भाजीन मसाला कुटीन बिटीन आणि तुम्ही घेऊन जाऊ शकता एकदम. एक मला भेटणं पण होईल आणि तुमचा मसाला पण होईल. आणि जर तुम्हाला येता येत नसेल तर तुम्ही तुमचा मला पत्ता द्या आणि मला तुमचा फोन नंबरही सगळं द्या. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करीन आणि माझ्या बिझनेस नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअपला करा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नक्कीच करेन. पण टाईमपास करू नका प्लीज. खूप लोक ना असे मला लालचच्या बहाण्याने मला कॉल करतात, मेसेज करतात आणि बोलून झाल्यानंतर आता ताई राहून दे नंतर करूया. पण ह्या ताई तशा नाहीत एकदम. ह्या बोलल्या की मला करायचा आहे मसाला, स्मिता तू मला सांग मला काय काय हे करायचं असेल तर. तसं मला ठीक आहे. तर त्यांना मी मेसेज केला की मी आता दुकानला चालली, तर दुकानात जाऊन काय काय सामान लागतं ते सगळं घेईन बिन, किती पैसे होतात ते सगळं त्या ताईला मी सांगणार आहे फोन करून. ठीक आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल माझ्या कोणता मसाला करायचा असेल तर तुम्ही नक्की करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, आणि मी नंबर पण टाकत आहे कमेंट बॉक्सला. ठीक आहे. तर नक्की तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करा, फोन पण करू शकता. पण कसं आहे मी फोन पण चालू करेन, कारण की खूप लोक. आणि हां, मला एक म्हणायचं आहे की बघायला गेलं तर आहे ना, तुमचं काय दुकानचं आरवाटायचं असेल किंवा तुमचं कशाचं आरवाटायचं असेल, जाहिरात करायची असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. बिना कामाचं मला कोणी प्लीज कॉन्टॅक्ट करू नका रे. एकतर मला नवरा नाही, कोणी नाही रे, माझ्या लेकरासाठी मला पोट भरून द्या कसं ना कसं. तर विनाकारण मला मेसेज करू नका, विनाकारण मला फोन करू नका. काम असेल तर करा. कोणतंही काम छोटं मोठं नाही बघत मी. जे काम भेटते खुशीने मी ते काम करते एकदम. बरोबर आहे का नाही? तर आपण मिरच्यापासून चालू करूया हा बिझनेस. म्हणजे आहे कोणतं मी म्हणलं ना, बघायला गेलं तर मी खूप म्हणजे मन लावून काम करते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर सगळ्यांनी मला सपोर्ट करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि असंच तुम्हाला मी जसं मी एक कुणाची पण मी ऑर्डर घेईन ना त्याच्या नावाने व्हिडिओ बनवीन. हे अमुक तमुकचं नाव आहे, अमुक तमुकने मला एवढे पैसे दिले. हां सॉरी, पैशाचं मी नाव नाही घेणार. का तर कुणाला कसं वाटतं आणि कसं नाही, पण त्यांना डोळे येते आणि परत मला जळणार लोक काही कमी नाहीत. बरोबर आहे का? तर राग नका मानू. तर ते पैशाची बातमी नाही सांगणार फोकस, तर बाकी सगळं सांगेन मी. एवढं सामान झालं तेवढं सामान झालं, आणि मला खुशीने जे पैसे दिलेत ना ते खुशीचे पैसे मी सांगणार. ज्या लोकांनी मला खुशीने जे पैसे दिलेत ना ते खुशी मी दाखवणार की मला खुशीने एवढे पैसे, म्हणजे त्यांच्या इच्छेप्रमाणे मला पैसे दिले. ठीक आहे. चला मग आता आपण जाऊ दुकानमध्ये एकदम. ठीक आहे. चला आता मी मिरची घ्यायला आली बघा. हे मिरची घेतली बघा. 1 किलोचं पाकिट आहे ताई. ही 1 किलोचं पाकिट आहे. एवढंसं बालकुसं लय बालकुसं वाटतं हो. त्याशी तर मोठं होतं ते 1 किलोचं होतं. मग ही कितीच आहे? मला 1 किलोचं 2 म्हणजे 1 किलोचं आहे. आता 2 तरी म्हणलं बाई त्याशी मी मग घेतलं तर मोठं होतं. हे बघा हे 2 पाकिटं घेतली मी अर्धा किलोची. ह्यात टाकती. आणि हे बर्गी मिरची म्हणजे ह्याने कलर येतो. ह्या मिरचीने कलर येतो. हे म्हणजे हे बर्गी मिरची असं काय बोलतात ती मिरची आहे बघा ही. ठीक आहे. त्याच्यानंतर हे घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला बघा ही मसाला घ्यायचा आहे बघा. कुठे गेलं ताई? मला तर मसाल्याचं द्या ना. कुठला एक छटकाच पाहिजे का? हां हे कसं आहे? एक पॅकेट असलं हो काही सगळे एक पॅकेट घेते. चक्री फुलते. हां अजून हे काय काय लागतं मसाल्याला? ही लवंग मिरी. हां बघा लवंग मिरी, वेलदोडे, हां दालचिनी, हां चक्री फूल घेतले आहेत मी. घेतले का? हां ह्यात घेतले. हां हे रामपत्री. रामपत्री हे का? हे का काय? ते जायपत्री. अच्छा हां हे बघा हे सगळं मसाले मी एक म्हणजे 1 किलोमध्ये मला मसाला करायचा 1 किलोचा. हां तसंही सबनमध्ये नाकेश्वरी द्यायची. काय आहे? नाकेश्वरी बी बघा आहे बघा. हां शहाजिरी. हे बघा हे शहाजिरी. अजून काय? हे पडलं खाली तर. अजून काय? हळकुंड किती दे? 1 छटाक. किती लागते ह्याला? 1 किलो पाहिजे का? किती घेतली? मला 1 किलो मिरची घेतली आहे. हां 1 छटाक भाजून. 1 छटाक भाजून. ठीक आहे. हां अजून
हे बघा हे सगळं छटाक छटाक घेतलं या. हे टाका ह्या पुरीमध्ये टाका. आणि एक तेजपत्ता. तेजपत्ता बी द्या. बघा हे तेजपत्ता घेतला एक. अजून धने. धने. हा धने घ्या. अर्धा किलो असं लागेल ना. हे सगळं मसाला घ्यायला आली बघा मी इथं. अजून काय झालं ना. खोबरं. खोबरं किती करू? खोबरं 1 किलो. किती 1 किलो लागेल की तुमच्या ह्याने किती टाकायचं? खोबरं चांगलं अर्धा किलो द्या. मग चांगलं द्या खोबरं अर्धा किलो. चला आता हे बघा हे सगळं सामान मी घेतलं या. हे बघा हे मसाला आपल्या का ताईचा बनवायचा आहे. आणि खूप छान बनवणार एकदम मन लावून बनवणार मस्तपैकी. जेवढं पण सामान घेतलं तेवढं सामान त्यांच्या मसाल्याला लावणार मी. कोणतेही असं चिटिंग बिटिंग करणार नाही काय नाही. जो बी आहे मी मागून खाणारी बाई हे बरोबर आहे का नाही. तर त्यांचा मसाला ते बनते. वाव काय मस्त मसाला बनलाय. तर आपण घेऊया सगळं सामान काय काय घेतलं काय काय नाही सगळं बघूया. ठीक आहे. हे बघा मिरची घेतली. हे किती आहे बघा माहीत नाही मला. आणि एक दुसरी मिरची घेतली. 1 किलो मिरची घेतली म्हणजे हे टाकलं एकदम. ठीक आहे. थांबा दाखवते. काय तर खोबरं घेतली अर्धा किलो पुरण ताई. आणि खसखस पण द्या. खसखस तीळ पण द्या. पांढरं तीळ. हा ते पण चांगलं लागतं ना. जायफळ पांढरं तीळ हे सगळं घेते का. अर्धा किलो खोबरं घेते. हा ठीक आहे ना खोबरं. बसते मग तर सोन्याच्या वर सोनं जगताय बाया. चला आता जायफळ घेऊ आपण. हे सुट आहे ना. सुट टाकतात का. सुंठ बडीशेप टाकूया आपण. हे बघा सुंठ बडीशेप पण मी घेतली आहे. त्याच्यानंतर मग जायफळ कुठे इथं आहे जायफळ. हा हे जायफळ पण टाकते बघा. हे बघा हे सुंठ बडीशेप मस्तपैकी एकदम मसाला करते एकदम. ठीक आहे. तर आता ह्याचं पैसे किती होतात किती नाही हे सगळं तुम्हाला मी त्याचं बिल दाखवते एकदम. ठीक आहे. चला नाही तेल पण बाकी होतं. तेल पण घेतलं आणि मीठ बाकी होतं. तर सगळं बघूया किती पैसे होतात किती नाही. ठीक आहे. बघा सगळं सामान घेऊन आली. हे बघा हे सगळं सामान घेऊन आली ह्याचं मसाल्याचं. तर हे बघा हे अर्धा मिरचीचं पाकिट आहे. हे 1 किलो मिरची आहे आपली. पूर्ण 1 किलो मिरची आहे. हे बघा आणि हे कलरवाली मिरची घेतली बघा. ही कलरची मिरची असते ह्याच्या संग. त्याच्यानंतर हे बिल बघा सगळं आपलं बिल आहे. हे बिल बघू शकता. ह्याच्यामध्ये काय काय घेतलं काय काय नाही हे सगळं तुम्हाला बिलासकट मी तुम्हाला मसाला जेव्हा तुम्हाला मसाला देणार ना तर हे सगळं तुम्हाला बिल पण तुम्हाला मी देऊन टाकणार. ठीक आहे. आता हे बघा तेजपत्ता आणलाय. आता हे बघू शकता तुम्ही. चला तर तुम्हाला असं दाखवते. हे धन आणलंय अर्धा किलो. त्याच्यानंतर हे बघा दालचिनी इलायची. हे अजून बघा ते दुसऱ्या काय मसाला ते मसाला जायफळ पांढरं तीळ हे लवंग सॉरी मला माहीत नाही लागतं. हे बघा फूल. त्याच्यानंतर हे बघा हे सगळं मसाला आपलं सगळं उली मागवले मी. हे नंतर खसखस आहे. त्याच्यानंतर आपलं हे बघा हळकुंड आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर हे लवंग आहे. हे सगळं बघा एका साईडला तुटी. त्याच्यानंतर हे सुंठ आहे. त्याच्यानंतर हे बघा मिरी आहे. शहाजिरा आहे. त्याच्यानंतर हे बघा मीठ आहे. मोठं मीठ लागतं टाकायला. त्याच्यानंतर हे जायफळ असतं काय म्हणतात त्याला. हे फुल बघा मसाल्याचं आहे बघा. हे बघा आहे हे. त्याच्यानंतर हे बडीशेप आहे. त्याच्यानंतर हे तेल आणलं भाजायसाठी. आणि त्याच्यानंतर हे बघा अर्धा किलो खोबरं. तर हे सगळं 1200 रुपये गेलं. 1206 रुपये गेलं बघा. हे बघा तुम्ही बघू शकता. हे सगळं सगळ्याचं आपल्याकडं प्राईस बिल सगळं आहे. हे मसाला आणि मस्तपैकी सगळा मसाला ह्यातला काय कोणती गोष्ट आपल्याला काढायची गरज नाही काहीच नाही. कारण की कोणी आपल्याला प्रेमाने सांगितले मसाला बनव म्हणून. तर त्यांनी मला आता फोनपे केला आहे सामानासाठी. त्यांना 1200 बोललेले मी. 1206 रुपये झाल्यात. तर त्यांनी मला 1500 रुपयाचा फोनपे केला मला त्यांनी. आता हे सगळा मसाला कुटायचा बिटायचा त्यामुळे कुटण्याचं पण आहे ना मसाला. 40 रुपये कुठनं. आता हे किती किलो होतं किती नाही मला माहीत नाही. आता जेवढा किलो होतं ती त्यांना देऊन टाकायचा. आपल्या कोणाचं 5 पैसे नको. हां सहकुशीने त्यांच्या कोणतं ती माझी कमाई म्हणजे म्हणतात माझी मेहनतचे पैसे मी त्यांच्याकडून मी घेईन नंतर मी. ठीक आहे. तर हे बघा सामान सगळं आणलं. आता हे सगळ्या मिरच्या आता मी चांगल्या नीट करते. उन्हामध्ये ठेवते बघा मिरच्या चांगल्या. हे जवळजवळ मिरची बघा. आता हे मसाला भरपूर होणार आहे एकदम. खोबरं बिबरं सगळं टाकून मस्त करते बघा हे मसाला बघा. ठीक आहे. तर तुम्हाला जर माझ्या कोणता जर तुम्हाला मसाला करायचा असेल तर तुम्ही करू शकता. जे काय आणते सामान ते सगळं टाकणार तुमच्या मसाल्यामध्ये. मला तुमच्यातला मसाल्याचा एक चिमटभर पण मसाला नाही पाहिजे. जे आहे ते आपलं इमानदारीचं दुनिया बरोबर आहे का नाही. तर बघा सहकुशीन तुम्हाला जे काय मला द्यायचे असं तुम्ही देऊ शकता.
आणि माझी मेहनत तुम्हाला द्यायची असेल तर आता मिरची नीट करायची आहे, भाजायचं आहे, ही आहे ती आहे, तर मी एक्स्ट्रा 500 रुपये घेते. ठीक आहे. हे सगळं मसाला हे सगळं करून बिरून द्यायला तुम्हाला म्हणजे आता जवळ तुम्ही मला द्यायला जर मला जर भेटा येतात असाल तर तुम्ही इथून घेऊन जावा. पण हे सगळं तुम्हाला करून बिरून द्यायला मी फक्त माझा एक्स्ट्रा मी 500 रुपये घेते चार्ज. सगळं तुम्हाला मसाला तुमचा 4 किलो बसवू, 2 किलो भरू, 3 किलो भरू, 10 किलो भरू तुमचा मसाला किंवा सामानामध्ये. मला त्याचं काही नको एकदम. ठीक आहे. तर चला ह्या मसाल्याचं किती किलो बसतोय किती नाही हे पण तुम्हाला दाखवणार. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही तर हा बिझनेस माझा म्हणजे अजून मी चालू नाही केला पण चाललंय. जर आपल्याला किती परवडतंय किती नाही कसं होतंय कसं नाही ते आपल्याला काही माहीत नाही पण आपण करूया. आता हे सामान या दुकानमध्ये आपण घेतलं त्या दुकानमध्ये आपलं हे सगळं सामान महाग पडलं तर हे सगळं सामान मी एकदाच भरणार. कुठून? मुंबईवरनं होलसेलमधून. आणि मग तिथून पुढे आपण हे करू शकतो. जर जमलं तर करू बी शकतो आपण चांगला बिझनेस. असं नाही की नाही करू. आता हे खोबरं कसं किलो आहे मला माहीत नाही. आता मी ह्याच्यामध्ये लिहिलं आहे बघा खोबरं बिबरं. आता मी काय काय लिहिलं आहे बघा. खोबरं कसं आहे 160 रुपये अर्धा किलो खोबरं आहे इथं लिहिलं आहे बघा मराठीमध्ये. त्याच्यानंतर 75 किलो धनिया काय प्यारी मिरची. हां बघा ही मिरचीचं कलरवाली मिरची 75. तालपत्र बित्र काय असं वगैरे वगैरे सगळं लिहिलेलं आहे बघा मराठीमध्ये सगळं लिहिलेलं आहे. तर हे सगळं आपण आता हे मिरची आपण हे उन्हात घालूया आणि वाळून करूया. ठीक आहे. चला उन्हात दाखवतो तुम्हाला मी. चला ते पहिली मिरची आपण वाळाय घालूया. ठीक आहे. हे सगळी मिरची एका पोट्यावर टाकली वाळायला. ठीक आहे. हे बघा हे बघू शकता तुम्ही. ही मिरची बघा ही अर्धा किलो मिरची आणि ही दुसरी मिरची अर्धा किलो. त्याला चांगली वाळवते चांगली. हे सवय ना बाय पोटं हातात कुठं चांगलं मोठं चावळा हातात. हे बघा चांगली. आता हे आता वलसर आहे बघा. मिरची 180 रुपये किलो भेटली मला मिरची. बघा फोटो काढते. 180 किलो मिरची म्हणजे सॉरी 180 रुपये किलो हां मिरची. आता ही मिरची वाटूया आणि 75 रुपयाचं पाकिट आहे. ठीक आहे. वाळा घालूया चला. हे बघा आता ही मिरची चांगली वाळावते चांगली. हे बघा चवल ना हे पोट आज ठीक आहे. घे खाली घ्या ते कर बाय. सांगितलं दगड बाय तिकडं. चांगली खुरखुरीत मिरची वाळली मग चांगली होती आहे ना सवय. ज्याला कोणाला बनवते ना ते पण म्हणा काय मिरची बनवली काय मसाला बनवला एकदम माहीत नाही का. एकच नंबर नाद नाही करायचा. ती मिरची घे बाय ती घे. धना बिना सगळं वाळवून बिळून आता दुसरी मिरची टाकते बघा. गावरान मिरची कशी वाळवते बघितलं का मी. हे बघा बघा ज्याला कोणाला मसाला बनवते ना ते म्हणाल बाबा एकच नंबर मसाला. बघा चांगली मिरची आता 1 तास 2 तासात चांगली वाळेल आणि नंतर साफ करून आधी हे करायची काय साफ करायची काय हां कणा का निघून एकदम आधी वाळवून घेतो त्याच्यानंतर ह्याच्यात मी साफ करायला बसतो एकदम. ठीक आहे. चला घे घे बघा सुवर्ण आणि आम्ही दोघीजण मसाला करू दोघीजण केला तर चांगला बिझनेस आमच्या दोघीत होईन एकदम. ठीक आहे. सुवर्ण पण तेवढाच तेवढी मदत होईल तिला लेकरा बाळासाठी. बरोबर आहे का नाही. माझं काय यूट्यूबला आहे सुवर्णच करून देते मी चांगला बिझनेस. बरोबर आहे का नाही. घरगुती ती करण एकदम. जर तिला आवडलं तिला जमलं तर ती करण आपलं. मी ऑर्डर घेत जाईन तिला ते सांगत जाईन कर बाई हे कर बाया ते कर बाय. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे का नाही. चला मग हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा. आणि असं तुम्हाला मसाला आता मसाला मध्ये कसा मसाला बनवणार आहे कोणी मला ऑर्डर दिली कोणी नाही हे सगळं मी तुम्हाला सांगणार एकदम. ठीक आहे. त्यांच्या घरच्या पत्त्या सकट नाही सांगणार मी. हो की मिरची घे. ठीक आहे. चांगली वाळल्यानंतर चांगली साफ बीप करून मसाला बनवते आणि मग दाखवते तुम्हाला मसाला कसा बनवायचा. ठीक आहे. तर नक्की व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला कसं वाटतं हा माझा बिझनेस तर नक्की मला कमेंटमधले. आणि माझा बिझनेस नंबर मी तुम्हाला टाकते. तर आता कमेंट बॉक्सला नंबर टाकते. आता इनकमिंग आउटगोइंग बंद आहे पण मी ते चालू करते. ठीक आहे. तर विनाकारण मला कोणी फोन नका करू कृपया करू. माझं तुमचं खरोखर मला मदत करायची असेल तुम्हाला माझ्याकडून मसाला करायचा असेल या तुम्हाला ॲडव्हर्टाईज करायचं असेल तुम्हाला जाहिरात करायची असेल माझ्याकडून तर तुम्ही करू शकता एकदम. तुम्हाला तुमच्या हे करत तुमच्या घराकडे साईटला पण मला बोलवू शकता एकदम. ठीक आहे. चला बाय बाय.